मी वाल्मिक रंगनाथ पाटील दाने, लासूर स्टेशन, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद येथून आहे. मी आपल्या सिस्टीम सोबत गेले 6 महिन्यापासून वर्कआउट करत आहे आणि संतुलित आहार पण सातत्याने चालू आहे, आज तागायत चालू आहे. आणि कुठल्याही एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते. प्रत्येक जण सांगतो माझे मणके दुखतात, माझा थायरॉइड आहे, माझी नजर कमी आहे, मला बीपी आहे, मला शुगर आहे, माझं कंबर दुखतंय. हे ऐकून ऐकून मला वाटतं हे असं ऐकायला नाही यायला पाहिजे. यासाठी मी अत्यंत काळजी घेऊन कुठलीही डिसऑर्डर माझ्याकडे येऊ नये यासाठी मी जागरूक असतो. एवढंच माझं सांगणं आहे. आणि प्रत्येकाने याच्यात जर सातत्य ठेवलं तर हे जे आपण ऐकायतोय या गोष्टी सगळ्यात दूर जातील आपल्या वेलनेस फॅमिली पासून. यस 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 यस. बघा, त्यांचं म्हणणं तुम्ही ऐका की याही वयामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला डिसऑर्डर असू नये. आणि आपण डिसऑर्डर नसेल तर आपण आनंदी राहतो. आणि ते केवळ त्यासाठीच या वेलनेस फॅमिलीमध्ये आले. यस दाने सर, शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक मॅम, भास्कर आल्हाट सर घ्या बरं. एक मिनिट सर. भास्कर आल्हाट सर, असा हात दाखवा. मॅम, त्यांनी हात दाखवलाय बघा. येस, एक मिनिट. भास्कर सरांच्या आधी कोरडे सरांसोबत बोलूया. अनम्यूट करा कोरडे सर. कोरडे सर, तुमचा व्हिडिओ ऑन करा. येस, अनम्यूट करा सर. येस. नमस्कार. येस सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठून आहात सर? कोळेवाडी. कुठून? कोळेवाडी तालुका राहुरी. येस येस, कोळेवाडी कोळेवाडी. येस 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 येस. आणि या सेशनची माहिती कोणी दिली तुम्हाला? मनतोडे सरांनी. यस 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 यस. भाग्यवान आहात तुम्ही. मनतोडे सर एक ग्रेट वेलनेस कोच आहेत. आणि कधी आले होते ते तुमच्याकडे? काल आले होते? म्हणजे आमचे एक 2-3 महिन्यापूर्वीच भेट झाली ती, पण ते काल आले होते घरी. बर बर. मग आज तुमचा पहिलाच दिवस? पहिला दिवस आहे. हा, बर बर. आणि वर्कआउट केला आज काही थोडाफार? केला ना, बऱ्यापैकी बर केला. बर. आणि व्हिडिओ का बरं बंद ठेवला होता मग? व्हिडिओ म्हणजे पहिला दिवस होता ना, म्हटलं. नाही, तसं काही नाही. पहिल्या दिवसापासून व्हिडिओ ऑन असला पाहिजे. म्हणजे काय होतं सर, की हा. आम्हाला तुम्ही दिसताय आणि हो दिसल्यानंतर आता लगेच काय स्टेप जमत नाही, परंतु ज्या काही हो त्रुटी आहेत त्या आम्हाला थोड्याशा तुम्हाला सजेस्ट करता येतात. आणि हो हो सजेशन आम्ही देऊ तर त्या दृष्टिकोनातून तुमच्यावाली ग्रोथ होत असते. तुम्ही हो प्रॉपर बरोबर. स्टेपच्या दिशेने वाटचाल करीत असतात. आणि तसं हो काही नाही, लाजायचं नाही, बुजायचं नाही. सगळी आपलीच माणसं आहेत. पहिल्या दिवशी कुणालाच काही जमत नाही. हो 8 दिवस बरोबर. तुम्हाला तकलीफ होईल आणि 8 हो दिवसानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण कधी कधी वर्कआउट सेशन चालू होतोय, आपण कधी उठतोय, कधी जॉईंट होतोय. सर, आहार बुक बरोबर. केलाय तुम्ही? नाही अजून काही. बर बर. मग आता कॉल संपला म्हणतोय सरांना फोन करा आणि आहार बुक करा. आणि कशासाठी जॉईन केलंय सर तुम्ही? वजन कमी करायचे. किती वजन आहे? 83. 83. आणि उंची किती आहे? 167, 5.5 फूट. 167, 67, हं. 76. वजन किती आहे म्हणले? वजन किती? वजन 83. वजन 83. अच्छा 83. अच्छा अच्छा. 12-13 किलो वजन कमी करायचंय तुम्हाला. हो, काल रिपोर्ट काढला ना सरांनी? काढला ना. बर 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 बर. त्याच्यात बीएमआय किती दाखवलाय? BMI एक सांगता येईल? मिनिट मी पाहतो.
नाही. 29 दाखवला, 29. आहे का त्याच्यावर BMI? BMI 29 दाखवला, 29 बघा. 29 आकडा आहे का त्याच्यावर? 29.9 बरोबर. म्हणजे जवळपास 30 झालाय तो. हो जास्तच आहे. ज्यावेळेस फॅट हो पर्सेंटेज वाढते त्यावेळेस. आणि BMI नॉर्मल आला पाहिजे. आणि हे बघा, हाच BMI हम्म. रिपोर्ट तुम्ही जर हॉस्पिटलला गेले 4,500 रुपये घेतायत. मनतोडे सरांनी हो तुमच्याकडून हो किती पैसे घेतले? नाही घेतले. नाही घेतले. आणि मग हेच वेलनेस कोचचं काम असतं. हीच वेलनेस कोचची सेवा असते. आणि प्रॉपर करा, रेग्युलर करा. आणि मनतोडे सरांना फोन करून आहार बोलून घ्या लगेच. 90 ते 120 दिवसाचं साधारणतः हा कालावधी असतो. तर तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये फिट अँड फाईन व्हाल. ओके. ओके ओके धन्यवाद. शुभेच्छा आहेत तुम्हाला या वेलनेस फॅमिलीच्या वतीने. आणि आपण धन्यवाद. येस भास्कर आल्लाट सर घ्या आणि नंतर सविता तुपे मॅडम कडे जाऊया. येस, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. कसे आहात? चांगले आहात सर. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. आम्ही बी आनंदित आहोत. येस. आहार बोलावला का? हा बोलवला सर. आता सरांना टाकलंय ते. येस. आणि किती दिवस झाले आहार बोलून? बोलून मला वाटतं 2-3 दिवस झाले. बर, मग अजून 2 दिवसात आहार येऊन जाईल. आणि जोपर्यंत आहार येत नाही थोडस स्टेप हळूहळू करा. हो तुम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहात. हो आम्ही पण धन्यवाद. सोबत आहोत. हो. आणि हो आता तुम्हाला डिसऑर्डर कुठले आहेत? आता काय मला एवढं नाही त्रास काय? सांगता येत. मला त्रास काय होता? त्रास बीपी शुगरच आहे. बर किती दिवसापासून आहे? 12 दिवसापासून आहे मला शुगर. किती? बीपी फार म्हणजे जवळजवळ 20-22 वर्षापासून आहे मला. आणि शुगर आता 2-3 महिने झाले तेव्हापासून सांगितलं. बर. आणि मग शुगर आता हे 20-22 वर्षापासून असणारे त्रास तुम्हाला घालवले गेलेले चालतील का? हो जायलाच पाहिजे ना. हा. का बरोबर घेऊन फिरायचं त्यांना? नाही जायला पाहिजे. येस नक्की जातील. मनतोडे सरांच्या संपर्कात राहा. आणि आहार आल्यानंतर आहार खंडू देऊ नका. बघा, मी हो. नेहमी का सांगत असतो की आपला आहार संपायच्या अगोदर 8 दिवस आपल्या वेलनेस कोचला फोन करायचा. का करायचा? की त्या प्रोसेसला 8 दिवस लागतायत. असं ना. आणि 1 दिवस जर आहार आपण खंडवला तर त्याचे बॅड इफेक्ट 8 दिवस होत आहेत. त्याच्यामुळं. आणि तुम्ही रोज किती गोळ्या घेताय? गोळ्यामध्ये 10-12 घेतोय. 10-12? हो. मग तर तुम्ही खुराकच लावलाय. खुराकच लावलाय. कशाच्या घेताय ते आम्हाला सांगताय का जरा? बीपीच्या जास्त आहेत. बीपीच्या जास्त आहेत. शुगरची एकच आहे, पण बीपीची रक्त पातळ होण्याची. रक्त पातळ होण्याची, बीपीची. वजन किती आहे तुमचं? वजन माझं 66 आहे. बर, 66. आणि उंची किती आहे सांगता येईल का? म्हणजे आता ते सरांनीच केलं होतं मग इतके दिवस मला नाही सांगता येणार. बर हरकत नाही. रेग्युलर करा. सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. आपण काय डॉक्टर नाही, परंतु आपण आहारामध्ये बदल करून आपल्या शरीराला जे व्हिटॅमिन मिनरल लागतायत ते आपल्या भारतीय बनावटीच्या सकस संतुलित आहारातून मिळतायत. आणि त्यातून निश्चित रूपाने आपल्या डिसऑर्डर जात आहेत. आणि बऱ्याच लोकांच्या गेल्यात, तुमच्या सुद्धा 100% जातील. मनतोडे सरावर विश्वास ठेवा. आणि रेग्युलर वर्कआउट, रेग्युलर आहार. एखाद्या दिवशी वर्कआउट खंडला तर चालेल, पण आहारामध्ये खंड पडता कामा नये. ओके. हो. शुभेच्छा आहेत तुम्हाला या वेलनेस फॅमिलीच्या वतीने. सविता मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. सर. गुड मॉर्निंग. तुम्ही वर्कआउटला सातत्याने सर्वात पहिले असता, बरोबर?
हो सर. तसाच आहार दररोज रेग्युलर घेताय का? हो सर घेते. घेताय. बर, किती दिवस झाले तुम्हाला हो. आता? मला सर जॉईंट व्हायला 20 एक दिवस झाले, 20-21 दिवस, आणि आहार घ्यायला 13-14 दिवस झाले. बर, या 13-14 दिवसामध्ये तुम्हाला कसं वाटतंय? हलकं वाटतंय सर. माझी गोळी चालू होती ऍलर्जीची, धुळीची ऍलर्जी मला. हो, तर ती गोळी 2-3 दिवसाला घेऊ लागते सर आता. 2-3 पहिले दररोज दिवसातून घ्यावा एकदा घेताय? लागायची. पहिली दररोज घ्यावा हो. लागायची. बर, तुम्ही तुमचं हो शरीर सर. नोटीस केलं का? काय हलकं हलकं वाटतंय? हो, हलकं वाटतंय सर. उठा आणि बसायला आळस नाही तुमची येते सर. नाही तर पहिले आळस यायचा सर, आता आळस नाही येते. फ्रेश बर, वाटतंय. आणि बर बर, वजन किती आहे तुमचं? वजन 84 किलो आहे सर. आणि उंची किती आहे? 151. तुम्हाला फार मोठा टप्पा पार करायचा आहे. हो सर. आणि होईल का? तुम्हाला आता रिझल्ट ऐकून या 13 दिवसाचा अनुभव बघता काय वाटतंय? होईल सर. यस 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 यस. आणि तुमचे वेलनेस कोच कोण आहे? पालवे सर. ग्रेट वेलनेस कोच आहेत. पालवे सरांनी हो खूप सर. लोकांना आरोग्य दिलं. त्यांची तब्येत बघितली ना तुम्ही? ते सुद्धा असेच हो होते. सर. 102 किलो वजन, गणपती बाप्पा बनले होते आणि उठायला बसायला कंटाळा यायचा. आता ते उड्या मारतायत. हो सर. आणि केवळ आणि केवळ या भारतीय बनावटीच्या सकस संतुलित आहाराची जादू येते. बर, हो आहारातून सर. तुम्ही काय काय घेता, काही सांगता येईल का? जादूची गोळी घेते सर, आणि एनर्जी ड्रिंक, हा. आणि शेक बनवून घेते. अजून काय? शेक, येस येस, ज्यूस केक बनवून बनवून घेताय, घेते. हो. जादूची गोळी घेताय, त्याच्यानंतर हा. एनर्जी घेताय. हा. तुम्हाला अजून, आता जादूची गोळी ती घेतात, तर त्याच्याबरोबर अजून 2-3 टॅबलेट घ्यायचे आहेत. मी बोलतो पालवे सरांशी. आपल्याला बर झटपट सर. 3 ते 4 महिन्यामध्ये रिझल्ट मिळाला पाहिजे. ओके. हो सर. हो येस सर. येस येस. शुभेच्छा आहेत तुम्हाला या वेलनेस फॅमिलीच्या वतीने. अशी एक एक भगिनी ज्यावेळेस निरोगी बनल, त्यावेळेस एक भगिनी जर निरोगी बनली, तर ती दोन दोन कुटुंब, 2 परिवार, 2 कुटुंबांचे नातलग एवढे जर त्या भगिनीने निरोगी बनवले, तर काय भारत देश निरोगी बनायला काय लागतं? तुमची हो सर. भगिनींची जर आम्हाला बंधूंना साथ असेल, तर आम्ही 100% पूर्ण भारत तुमच्या मदतीने निरोगी बनवू. आणि तुम्हाला पण शुभेच्छा आहे सविता मॅम. येस. हो मॅम. हो सर. येस, थँक्यू. वर्षा मॅडम अनम्यूट करा. वर्षा मॅडम. आहेत का दिवस समोर? हा आहे बघा, तुमच्या याच्यावर निळा पट्टा आला असेल बघा, त्याच्यावर क्लिक करा. निळी पट्टी आली का? वर्षा मॅडम, निळ्या पट्टीवर टच करायचंय. सर आले, सर आले. सर बघा, सर बघा, समोर आहे ना तुमच्या याच्यावर निळी पट्टी आली असेल, त्याच्यावरती टच करा. यस यस यस, झालंय झालं. यस यस. कोण बोलताय? सर बोलताय का मॅडम बोलतायत? दोन्ही जादवर एका जागेवर बसून घ्या सर. बस बर. यस यस यस. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मॅडम. बोल ना. वर्षा मॅडम, लाजायचं नाहीये, बोला नुसतं. येस, गुड मॉर्निंग मॅडम. एका जागेवर गुड थांबा मॉर्निंग, तुम्ही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठून आहात तुम्ही? तुम्ही कुठून आहात? अकोला पाथडीवरून. पाथर्डी, हा. अकोला. आज हा. पहिला दिवस का? हा. आणि कशासाठी जॉईन केलं तुम्ही?
हे जसं तर प्रॉब्लेम आहे शरीरात जास्त घाबरटपणा अशक्तपणा आले नव्हतं. वर्षा मॅडम, तुम्हाला या वेलनेस फॅमिलीत येऊन एक भक्कम महिला बनायचंय. घाबरून चालणार नाही. तुम्ही जसं तुमच्या कुटुंबात बोलता तसं इथं बोला. घाबरू नका. सगळे आपलेच आहेत, बंधू आणि भगिनी. त्याच्यामुळे मी जे प्रश्न विचारतो ते शांतपणाने उत्तर द्या. प्रत्येक वेळेस सरांचा आधार घ्यायचा नाही. ओके? तुम्हाला काय त्रास होतोय? मला नाही का थायरॉइडचा त्रास आहे. असा घाबरटपणा अशक्तपणा आल्यासारखा होतो, असा दम लागल्यासारखा. हे त्रास किती दिवसापासून आहेत? त्रास 1-2 वर्षापासून आहे. गोळी चालू 2 आहे वर्ष थायरॉइडची. हा, थायरॉइडची टॅबलेट चालू आहे. किती पॉवरची सांगता येईल का? 25 पॉवरची. बर, अजून दुसरं काय घाबरट होतंय? हा, घाबरटपणा आल्यासारखा. तोंडाला कोरड पडती, आणि थकवा वजन आल्यासारखं किती झालं. तुमचं? 55 किलो. आणि उंची किती आहे? उंची 145 सेंटीमीटर. अच्छा अच्छा, ठीक आहे. वजन काय फार नाही त्यांचं, परंतु हे जे डिसऑर्डर त्यांना झाल्यात तर ते केवळ आपलं चुकीचं खानपान. आणि आपण काय होतंय, मुळात या धकाधकीच्या जीवनामध्ये काय खावं, काय आहार घ्यावा आणि सकसता कशात आहे आपल्याला काय त्याचं ज्ञान नसतं. आणि तेच या वेलनेस फॅमिलीच्या माध्यमातून मिळतंय. तुमचे वेलनेस कोच कोण आहेत? तसं एक काय एकाची नाहीये माहिती. वेलनेस. हं? महादेव पालवे. महादेव पालवे सर एकदम ग्रेट वेलनेस कोच आहे. आणि तुम्ही आहार बुक केलाय का? सकस नाही केला संतुलित अजून. आहार बुक केलाय का? नाही केला अजून. मग आता हा कॉल संपल्यानंतर पालवे सरांना फोन करा. बर. आणि सर तुम्हाला काय त्रास होतोय? आम्हाला आमचा काही त्रास नाही, आमच्या फॅमिलीचा त्रास आहे, बाकी काही नाही. येस 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 येस, ओके होतील त्या, फिट अँड फाईन होतील आणि त्यांची डेअरिंगही वाढल. त्या पुढच्या वेळेस बोलताना बघा तुमचा आधाराची त्यांना गरज भासणार नाही. हा, ते नवीन असले मग थोडस घेवत आहे ना, जजमेंट चुकत आहे. येस येस, शुभेच्छा आहे तुम्हाला. पालवे सरांना फोन करा आणि अर्जंट आहार बुक करा, रेग्युलर करा. ओके ठीक आहे, ठीक. ओके. अजून कोण आहे? हे बघा, ह्या गोष्टी कशा असतात की महिला, आपल्या माता भगिनी निरागस असतात. ग्रामीण भागामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं स्टेज नसतं आणि स्टेज नसल्यामुळे स्टेज डेअरिंग नसती. आणि चूल आणि मूल अजून बऱ्याच ठिकाणी आता थोडस एज्युकेशनच्या माध्यमातून महिला समोर आल्यात, परंतु अजूनही ग्रामीण भागामध्ये की परकी माणसं आहेत, परक्या महिला आहेत, कसं बोलावं, त्यांच्याशी काय बोलावं. तर आपल्या जो वेलनेस फॅमिलीमध्ये येईल, आता आमच्या उंडेताई बघा, येस येस, बोलू त्यांच्याशी बोलू. आमच्या उंडेताई बघा, अगदी समोरून कुणी गेलं तरी पण त्यांच्याशी बोलताना 4 वेळा विचार करत होत्या. आणि आता बघा, सकाळी कॉलवर मी गुड मॉर्निंग केलं की त्यांचा खणान आवाज असतो. त्याच ललिताताई असतील, त्याच बाकीच्या आपल्या भगिनी असतील. आता मागच्याच 3-4 दिवसापूर्वी अश्विनी मॅडमनी वर्कआउट केला. सुरुवातीला तर त्या बोलायला घाबरत होत्या, परंतु त्यांनी 1 तास वर्कआउट केला ना, आजही त्यांची डेअरिंग वाढलेली. आणि हेच काम आपल्याला इथं करायचंय. आरोग्य तर मिळणार आहे तुम्हाला, आरोग्य 100%, काळ्या दगडावरची पांढरी रेख. तुम्ही आपल्या वेलनेस कोच सांगन ते जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला आरोग्य मिळणार म्हणजे मिळणार, त्याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही किंवा काही बदल नाही. परंतु ह्या वेलनेस फॅमिलीत आल्यानंतर तुम्हाला समाजात कसं बोलायचं, कसं वागायचं, समोरचा माणूस बोलत असताना तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, त्याच्यानंतर त्याची बोलण्याची आपल्याविषयीची धारणा काय,
आपण बोलत असताना तो आपली टिंगल करतोय की आपलं सिरियसली घेतोय. 4 ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही बघा, वेलनेस फॅमिलीतला पुरुष असू की महिला असू, कार्यक्रमात सुद्धा बघा तुम्ही, त्यांची जाण्याची पद्धत, त्यांची बसण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत, या सगळ्या बाबी या वेलनेस फॅमिलीत आल्यानंतर तुम्हाला अनुभवायला मिळतात. तुम्ही ते अनुभवता आणि मग तुमचं जीवन बदलतं. सर्वात प्रथम इथं आरोग्य मिळतं. आरोग्य मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी होता आणि आनंदी झाल्यानंतर पुढच्या ऍक्टिव्हिटीज ऑटोमॅटिक सुचतात. आणि ही केवळ ताकद कशात आहे, तर आपल्या भारतीय बनावटीच्या सकस संतुलित आहारामध्ये ताकद. मित्र हो, तो आहार तुमच्या पोटात गेल्यानंतर वाईट विचार पूर्ण बाहेर, निगेटिव्हिटी पूर्ण बाहेर. वाईट विचार येत नाही, निगेटिव्हिटी येत नाही, निगेटिव्ह माणूस बोलत नाही. आणि ह्या सगळ्यांचं कारण त्या आहारामुळे आपल्याला मिळालेलं आरोग्य. बघा, बऱ्याच गोष्टी कशा असतात, आपण एखाद्याकडे जातो, आपली भूमिका जर स्पष्ट असेल तर आपल्याला त्याच्याशी बोलताना बिलकुलही भीती वाटत नाही. परंतु